आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सेलिब्रेट करा जेव्हा मणी सरपोतदारांचा वारस झाला. आओ शालिनी, शालिनी. मग आय मीन आंटींनी हे सगळं खूपच मनाला लावून घेतलं. अंकल सॉरी, लहान तोंडी मोठा घास घेतेय, पण खरंच तुम्ही इतका मोठा निर्णय का घेतला असेल? अंकल तुम्हाला माहिती नसेल पण सुजित ऑफिसमध्ये खरंच खूप चांगलं काम करतो. त्याने सगळ्या एम्प्लॉईजना जोडून ठेवलंय. आपल्या एम्प्लॉईजना बाहेरून खूप चांगले ऑफर्स येतात, पण फक्त सुजितकडे बघून ते आज आपल्या ऑफिसमध्ये. जेवा. स्वानंदी, स्वानंदी. मणी सर, अहो इतक्यात पोहोचलोय आपण. श्यामदा ढाबा. हो, आलो कुठे आपण? आमच्या मुंबईपासून खूप दूर. आता बघू तुम्हाला हव्या तशा चवीचा इथे अख्खा मसूर मिळतोय की नाही. मणी सर, हा पत्ता तुम्हाला कसा काय सापडला? म्हणजे कसं शोधून काढला तुम्ही? तुम्ही काहीतरी मागितलं आणि मी तुमची मागणी पूर्ण केली नाही असं कधी झालंय का स्वानंदी? तुम्ही सांगितलं मला अख्खा मसूर खायचा आहे, तोही ढाब्यावरच्या चवीचा. मग काय केला थोडा अभ्यास आणि हा ढाबा मिळाला. चला. आई गं, काय हो, काय झालं? पाय मणी सर. पाय? थांबा एक मिनिट, मी आलोच. या द्या. सावकाश. हात द्या माझ्याकडे. एक काम करा, हा पाय झटका असा देत का, गोल गोल सर्क्युलर फिरवा. बरं वाटतंय? अहो पाय बधीर झालाय. काय झालं काही बी कळना झालाय. होईल होईल होईल, हळूहळू बरोबर होईल ते. आणि कसं आहे स्वानंदी, आता तुम्ही 2 जीवाच्या, कदाचित 2 जीवांचा भार पेलल्यामुळे हे असं होत असावं, किंवा आपण 3-4 तासांचा प्रवास केला त्यामुळे झालं असेल. 3-4 तासांचा प्रवास? अहो एवढ्या लांब आलोय आपण. हो, आता मुंबईच्या हॉटेलमधल्या गर्दीमध्ये हा डाबा कुठे मिळणार आहे? मणी सर, तुम्ही खरंच ग्रेट आहात. म्हणून मी तुम्हाला सुपर मनी म्हणते. आता म्हणायचं बिणायचं काही नाही. आता अख्खा मसूर खायचा, सोबत ठेचा आणि कांदा. चला सावकाश. बस. दादा, मेनू कार्ड द्या ना. घ्या, तुम्हाला हवी ती ऑर्डर द्या. अहो हे कशाला लागतंय? आपलं ठरलंय की. दादा, अख्खा मसूर आहे का? होय, आहे की. 2 प्लेट अख्खा मसूर द्या. 1 2 3 4 भाकरी द्या. 2 ग्लास ताक द्या आणि 2 पापड द्या. हिरव्या मिरचीचा ठेचा आहे की. हिरव्या मिरचीचा ठेचा द्या आणि कांदा बी द्या सोबत. आणि गोड मध्ये काय आपल्याकडे? इमरती आहे की. हा दादा, इमरती द्या. स्वानंदी, मला इमरती आवडते, खूप भारी असते. हा फक्त ती गोड असते ना, तिखट नसणार आहे ती. मणी सर. दादा, यांनी सांगितलेली ऑर्डर द्या. मणी सर, हे लोकेशन लय भारी आहे. खरंच मलाही आवडलं. आमच्या गावाकडं ना असंच असतं, म्हणजे लय मोठे मोठे धाबे असतात आणि अशीच लाइटिंग लावलेली असते, असं मोठी मोठी असे बाक बिक टाकलेली असतात. लय मज्जा येते. हा मग करा सुरू. वाट कसली बघता? अहो तुमच्या पार्टीचं सेलिब्रेशन आहे ना, मग तुम्ही करा की सुरुवात. म्हणजे पहिला मान तुमचा. अहो आता यात मानपान कसला आला? म्हणजे ही भाजी बघून मलाही कंट्रोल होत नाहीये, पण मला हे तुमच्याकडून कळायला हवंय की ही भाजी कशी झाली. म्हणजे तुम्हाला हवी आहे तशी एकदम झणझणीत वगैरे झाली की नाही? बर
मणी सर खरंच लय भारी आहे. मला हवा होता तसाच आहे. अहो तुम्ही बघत काय बसलाय? तुम्ही बी खा की. नाही तर मी आवरत आहे, मी संपून टाकेन. हो. हे घ्या. अहो घ्या की, घ्या. मणी सर अहो कशी आहे चव? खूप कमाल. म्हणजे थँक्यू तुमच्यामुळे मला इतका चांगला इतका कमाल पदार्थ टेस्ट करायला मिळाला. मस्त आहे ना? दादा अख्खा मसूर खूप कमाल बनवलाय. खूपच कमाल. म्हणजे मी पुरुष असूनही मला याचे डोहाळे लागू शकतात. हो मणी सर काय बोलताय तुम्ही? स्वानंदी मी काय म्हणतो, आपल्याला जेव्हा केव्हा वेळ असेल ना आपण इथे जेवायला येत जाऊ. किंवा तुम्हाला याची रेसिपी माहिती आहे ना, ती रेसिपी मला शिकवा. म्हणजे हा कमालीचा पदार्थ आपण आपल्या वर्ल्ड फेमस कॉटेज मध्ये करू. वर्ल्ड फेमस कॉटेज? सावकाश सावकाश सावकाश. बरं वाटतंय? असं जेवताना हसू नये. मी काय म्हणतो स्वानंदी, तुम्ही हे ताक ट्राय करा. म्हणजे यावरची मलाई बघता ते खूप कमालीचं असणार आहे असं मला वाटतंय. प्लीज ट्राय करा. खरंच कमाल आहे. हसायला काय झालं? तुम्हाला बिची आली, हसायला काय? मिशी आली. मणी सर हो पाणी घ्या. मणी सर सांभाळून. बरं वाटतंय? बरं वाटतंय.